नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे। होय मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 23वा हप्ता आहे तो हप्ता कोणत्या तारखेला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्याची तारीख या ठिकाणी शासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे। जो काही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे याची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेची जी काही ऑफिशियल ट्विटर अकाउंट आहे त्या अकाउंटवरती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर ती तारीख कोणती आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 23वा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 23वा हप्ता आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20 जून 2026 रोजी या ठिकाणी जमा केला जाणार आहे। याबाबतची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ट्विटर अकाउंटवरती देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट बघत होते तर अशा शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता 23व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20 तारखेला जमा केले जाणार आहेत, म्हणजे 20 जून 2026 रोजी जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दरवर्षी 6000 रुपये जमा केले जातात। या ठिकाणी 3 टप्प्यांमध्ये 2-2 हजार रुपये करून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वार्षिक 6000 रुपये जमा केले जातात। आणि आता या योजनेअंतर्गत 22 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले होते आणि आता या ठिकाणी 23वा हप्ता देखील कोणत्या तारखेला जमा होणार आहे ती तारीख देखील या ठिकाणी शासनाकडून देण्यात आलेली आहे। आणि 23वा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20 जून रोजी जमा केला जाणार आहे। परंतु मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो काही हप्ता आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार नाहीये। यासाठी काही महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर तुम्ही केलेल्या असतील तरच तुम्हाला या ठिकाणी 20 तारखेला 23व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। तर त्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या तर बघा, या ठिकाणी शासनाकडून वार्षिक जी काही केवायसी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना करायची असते ती केवायसी तुम्ही या ठिकाणी केलेली असली पाहिजे। त्याचबरोबर दुसरा जो काही महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे फार्मर आयडी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। फार्मर आयडीच्या साईटवरती जाऊन जर तुम्ही तुमच्या शेतीचा फार्मर आयडी बनवलेला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, या ठिकाणी 30 जून 2026 ही केवायसी करण्यासाठीची जी काही तारीख देण्यात आलेली आहे ती शेवटची तारीख आहे। त्यामुळे या ठिकाणी जो काही 20 जूनला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तो जर तुम्ही केवायसी केली नसली तरी देखील मिळणार आहे। परंतु जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी हप्ता हा मिळणार नाही। त्यामुळे जो काही 23वा हप्ता आहे तो या ठिकाणी तुम्हाला केवायसी व्यतिरिक्त देखील मिळू शकतो, पण फार्मर आयडी जर नसेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला हप्ता हा येणार नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 23वा हप्ता आहे तो 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आणि त्यासाठी तुम्हाला केवायसी करणे महत्त्वाचे असणार आहे आणि सोबतच तुमच्याकडे फार्मर आयडी देखील असणे हे आवश्यक असणार आहे।